सामाजिक कार्याचा वारसा जपत शिववंदना मित्र परिवार, न्यू आर्या फाउंडेशन आणि सक्षम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 88 पिशव्या रक्ताचं संकलन करण्यात आलं। विशेष म्हणजे या शिबिराचं औचित्य साधून ज्येष्ठ रक्तदाते श्री नकुल कुलकर्णी यांनी स्वतःचे 150वे रक्तदान पूर्ण करून समाजासमोर एक आदर्श उभा केला। तायरी फाटा येथील EPS कंपनीत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दादा वेधक उपस्थित होते। या उपक्रमाला जनकल्याण रक्तपेढी यांचं तांत्रिक सहकार्य लाभलं। कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन शिववंदना मित्र परिवाराचे संस्थापक प्राज भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। या प्रसंगी वेंकटसाई हुंडाचे संतोष कदम, सारंग नवले, कोमल नवले, विद्याचरण मनेरे, मनोज वाळुंजकर, सचिन नागपुरे, चेतन होशिंग आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळावी या उद्देशाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमाला साई व्यंकट मोटर्स, मल्टीब्रँड 4 व्हीलर सर्व्हिस आणि वेंकटसाई होंडा सेल्स अँड सर्व्हिस यांचं मोलाचं सौजन्य लाभलं। या संस्थांच्या माध्यमातून शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करण्यात आले। प्रत्येकाला काही ना काहीतरी स्वरूपात मदत करायची इच्छा असते, पण हे दान जे आहे याचं परतफेड कोणी करू शकत नाही आणि मला त्यातून खूप समाधान मिळतं। आज माझं 150वं रक्तदान करताना मला खूप आनंद होतोय। समाजासाठी आपण काही करू शकतो ही भावना सर्वाधिक महत्त्वाची आहे आणि आजकाल समाजामध्ये वावरताना हे दिसतं की बहुसंख्य माणसं ही वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आहेत, जसे की मधुमेह किंवा हाय BP किंवा लो BP। याच्यामध्ये जे निरोगी आहेत त्या निरोगी प्रत्येक माणसाने रक्तदान करणं हे फार महत्त्वाचं ठरतं। धन्यवाद। भारतवर्षाच्या पुण्यभूमीत आमचा जन्म झालेला आहे। सामाजिक बांधिलकी, प्रखर देशप्रेम, समर्पण, त्याग हा वसा घेऊन महापुरुषांचा प्रत्येकाने रक्तदान केलंच पाहिजे असं मी आवाहन करीन। आणि आजच्या या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य 150वर रक्तदान करणारे, 111 रक्तदान करून विक्रम करणारे, 100वर रक्तदान करणारे असे दुर्मिळ नररत्न या सगळ्या शिबिरात एकत्र आलेले आहेत। सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर श्री गुरुजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक यांनी एक टर्म वापरलेली, एक संज्ञा वापरली, ती म्हणजे देवदुर्लभ कार्यकर्ते। समाजामध्ये देवदुर्लभ कार्यकर्ते कोण, तर श्री नकुलजी कुलकर्णींसारखे कार्यकर्ते। आपल्या हिंदू जनमानसाला खूप अव्वल परंपरा लाभलेली आहे त्यागाची, बलिदानाची आणि सर्वस्व देशासाठी अर्पण करण्याची। दधीची ऋषींच्या आम्ही गोष्टी ऐकत आलो, नरवीर तानाजीरावांच्या गोष्टी ऐकत आलो, अनेक मावळ्यांच्या गोष्टी ऐकत आलो। या आधुनिक मावळ्याची गोष्ट ही आम्हाला अनुभवता आली, ही आमच्यासाठी खरंच भाग्याची गोष्ट आहे। माझ्यावरची धारेश्वराची कृपा आहे की नकुलजींसारखा 150 वेळा रक्तदान करणारा योद्धा हा धायरीमध्ये सिंहगड रस्ता परिसरामध्ये राहतो। ही समाजासाठी खरोखरच अभिमानाची बाब आहे। असं म्हणतात की कार्यकर्ते हे समाजाचं ऑक्सिजन आहे। नकुलजी नुसतं ऑक्सिजन नाही आहे, तर रक्तामधील सर्व घटक आहेत असं मी म्हणतो। नकुलजींचं 150वं रक्तदान आहे, त्यामुळं आपण त्यांनी 150 रक्तदान केलेले आहेत, 150वं रक्तदान ते करतायत। त्यामुळं आपल्याला असं वाटलं की बाबा त्यांना एवढं त्यांनी केलं, आपण काहीच केलेलं नाही, त्यामुळे बरं रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे।